खेड तालुक्यात जून आणि जुलै महिन्यात लंपी चर्म आजारामुळे गोवर्गीय 8 जनावरांचा मृत्यू, गोवर्गीय 66,000 पशूंपैकी 42,000 जनावरांचे लसीकरण। पशुवैद्यकीय अधिकारी योगेश शेळके यांची माहिती। शासकीय संस्थांच्या रिपोर्टनुसार खेड तालुक्यात आज अखेर 201 जनावरांना लंपीची लागण, त्यापैकी 167 जनावरे लंपी त्वचा रोगातून झाली बरी। तालुक्यात लंपी आजारावर उपचार सुरू असलेली 26 जनावरे। ठेकेदार हर्षद पाटील यांना आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या राज्य सरकारचा खेड तालुका ठेकेदार संघटनेच्या वतीने नोंदविला निषेध। महाराष्ट्र राज्य ठेकेदार महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष केतन चव्हाण, खेड तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष अविनाश काळे, सचिव शैलेश सांडभोर, उपाध्यक्ष समीर अरुडे, नितीन सईद यांच्यासह आदी ठेकेदार उपस्थित। जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे पैसे मिळेनात म्हणून खेड तालुक्यातील सर्व ठेकेदारांनी काळी पट्टी बांधून केले आंदोलन। हर्षद पाटील यांना वाहिली श्रद्धांजली। नागपूर येथे भरधाव वाहनाच्या धडकेत अँब्युलन्स चालक शिवाजी भांबुरे यांचा बुधवारी पहाटे झालेल्या अपघाती मृत्यूनंतर गुरुवारी त्यांच्यावर चांडोली येथे वैकुंठ स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार। गरीब गरजूंच्या मदतीला धावणारा आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या शिवाजी भांबुरे यांचं विविध क्षेत्रातील नागरिकांनी घेतलं अंत्यदर्शन। पुणे जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालक मालक आणि खेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली। शिवाजी भांबुरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी राजगुरुनगर शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून पुढाकार। सिद्धपेठ येथील नवीन पुलावर उडी घेण्याच्या विचारात असलेल्या तरुणाला वाचवण्यात आळंदी अग्निशमन विभागाच्या टीमला यश। युवक पुलाच्या रेलिंगच्या बाहेरील बाजूस बसलेला असताना उडी टाकण्यापूर्वी अग्निशमन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत युवकाचे वाचवले प्राण। नगरसेवक सचिन गिलबिले, शुभम काटे, तुषार नेटके, ज्ञानेश्वर डिंडाळ यांच्या सहकार्यातून लीडिंग फायरमन प्रसाद बोराटे, फायरमन अमित गुंडरे, इंद्रजित गुंडरे, सिद्धार्थ गावडे आणि वाहन चालक विनायक सोळंकी या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी युवकाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात मिळवले यश। मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांची माहिती। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दरकवाडी येथे रामदास लांडगे यांच्या शेतावर यांत्रिकी पद्धतीने भात लागवड। यांत्रिकी पद्धतीच्या लागवडीमुळे मजुरांच्या टंचाईवर मात। अवघ्या 40 मिनिटांमध्ये 1 एकर भात लागवड पूर्ण। यावेळी आत्मा पुणेचे प्रकल्प संचालक सूरज मडके, वाडा मंडळ कृषी अधिकारी भाऊसाहेब मराडे, उपकृषी अधिकारी आढळ, सहाय्यक कृषी अधिकारी संतोष रोडे, मधुकर लाडके आदींची उपस्थिती। चाकणच्या रानूबाई मळ्यातील कस्तुरी सहारा येथे बांधकाम साईटवरील इमारतीच्या 5व्या मजल्यावरील प्लास्टरसाठी उभारण्यात आलेला बांबूचा पहाड सोडताना पडून एका मजुराचा मृत्यू। बांधकाम सुरक्षा आणि सुरक्षेसंबंधी उपाययोजना नसल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। बांधकाम ठेकेदार बाळू बाजीराव वाणी याला अटक तर सीताराम अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल। येलवाडी येथील साईराज हॉटेल जवळील एका पान टपरीवर अवैध गांजा विक्री करणाऱ्या परप्रांतीय आरोपीला बुधवारी सायंकाळी पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मूळ उत्तर प्रदेश येथील 22 वर्षीय संखटा प्रसाद राजेश कुमार पांडे याला म्हाळुंगे MIDC पोलिसांनी केली अटक। आरोपीकडून प्लॅस्टिकच्या पिशवीत असलेला अंदाजे 1 किलो गांजा केला हस्तगत। शासनाच्या आरोग्य वैद्यकीय सेवा योजनेचा लाभ सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश। पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर सखोल चर्चा। पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र राज्य ESIC अंतर्गत तात्काळ हॉस्पिटल निर्मिती करण्याचेही दिले निर्देश। शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्या मागणीनुसार चाकण MIDC मध्ये नवीन सुसज्ज हॉस्पिटल बांधकाम करण्याच्या आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमाच्या 5व्या वर्गाचा शुभारंभ। ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा आळंदी पॅटर्न उपक्रम पुणे जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर एकूण 100 शाळांनी स्वीकारला। ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमाच्या 4th वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
कार्यक्रमाचे अध्यक्ष सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त हगोप शिवाजी महाराज काळे, अष्टविनायक फिनिशर्स कंपनीचे संचालक उद्योजक लक्ष्मण बालवडकर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण गुंडरे, प्रकाश काळे, हगोप सुभाष महाराज गेटे, श्रीधर गुंडरे, अनिल वडगावकर, धनाजी काळे, विश्वंभर पाटील विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनावणे, अनिता पडळकर, अनुजाईनी राजहंस, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर आणि शिक्षक विद्यार्थी पालकांची उपस्थिती। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।